हे बघा या गाडीत जायचं आहे आम्हाला बसून आणि आम्ही वाट बघते. अर्धा घंटा झाला असं उन्हात नाही उभं आहे आम्ही आणि इथं फोडा लागले बघा आणि वाट बघते. लोक फोडा लागले गावचं गाव आहे बाबा. उन्हानं बघा आमच्या आतार कसे झाले होते. खूप ऊन होतं. नमो बुद्धाय. जय भीम मंडळी. तर मी वर्षा अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एक नवीन व्हिडिओमध्ये. तर थोडासा माझा घसा बसलेला आहे म्हणजे गावावरून आली ना आणि इकडं पण पावसात वगैरे भिजली त्याच्यामुळं सर्दी खोकला झालेला आहे. थोडासा आवाज बसल्यासारखा झाला म्हणून समजून घ्या. आज पण व्हिडिओ टाकणार नव्हती मी पण 2-4 दिवस झाले व्हिडिओ नाही टाकला म्हणून म्हटलं आहे तर टाकू द्या. आणि हे जे व्हिडिओ तुम्ही बघितले ना आत्तापर्यंत तर हे 1 महिना अगोदरचे व्हिडिओ आहेत, आत्ताचे नाही आहे. तर बघा मी गेली होती गावाला माझ्या मावशीच्या मुलाच्या लग्नाला. तर म्हटलं इतक्या लांबून गेली तर माझी आजी होती घरी तर म्हटलं तिच्या भेटीसाठी पण जावं. तर मग मालेगावच्या बाजारात उतरली आणि तिला जे जे आवडतं ना ते घेतलं आणि निघालेली आहे माझ्या माहेराला. तर हे बघा हे जे आहे ना तर हे जुनं गाव आहे म्हणजे इथंच माझा जन्म झालेला आहे आणि या बाजूला इकडून शाळा होती. तरी हे गाव आहे ना उठलेलं आहे. इथं म्हणजे धरणाचं पाणी आलं होतं बघा किती सारं घेतलं म्हणजे पिशवीत नव्हतं ना बसत म्हणून मग दीदीच्या मांडीवर ठेवलेलं आहे मी सामान. तर धरणाचं पाणी आलेलं होतं म्हणून मग इकडं बसवलं ते गाव. तर म्हणून ते असे लांब लांब घरं झालेले आहे आणि बिलकुल करमत नाही त्या गावात. आता पहिले होते तर जवळजवळ घरं होती, आता खूप लांब लांब झाली म्हणून करमत नाही. असं म्हणजे वावरात राहिल्यासारखंच वाटतं. इथे बघा आम्ही पोहोचलेलो आहे म्हणजे नवीन गावात. तर इथं आता एक सवारी आहे ती सवारी उतरत म्हणजे असं ज्याचं घर आलं ना तिथं रिक्षा थांबतात आणि एक एक सवारी उतरत निघतात. थांबले तुम्हाला नाही म्हणलं उतरायचं. हर एक गोष्ट काय शूट करायची नसती पण एक आठवण म्हणून गावाची नाही का, गावाकडची आठवण म्हणून. बघा कसे लोक बसलेले आहे दिवसभर काम करतात आणि संध्याकाळचे बिचारे बसतात अशी चर्चा करत. हे बघा आलेलं आहे बघा किती लांब लांब घरं येतं ना म्हणजे असं खूप लांब लांब घरं येतं जसं काय वावरातच राहतं असं वाटतं ते गाव. तर म्हणून एक आठवण. तरी पण अशी म्हणजे गावाकडे रिक्षात बसलं लोक पाहतात ना शूट करताना म्हणून मला शूट पण नाही करता आलं बरोबर. तर बघा इथं एक आता सवारी उतरला आणि मग याच्या पुढं आम्ही उतरू. तर बघा तुम्हाला कसा वाटतो व्हिडिओ आणि उद्याचा व्हिडिओ आहे ना नक्की बघा. त्याच्यात आहे ना म्हणजे माझ्या आजीला मी परत 1 दिवस थांबली. पहिल्या दिवशी मटण वगैरे खाऊ घातलं आणि दुसऱ्या दिवशी ती म्हणे पुरणपोळी पण खाऊशी वाटते मला म्हणून मग पुरणपोळी बनवून द्यायसाठी पण मी आणि माझी आई 1 दिवस थांबलो आणि मग दुसऱ्या दिवशी आलं. तर उद्या मी दोन्ही व्हिडिओ मिळून टाकन कारण व्हिडिओ पण नाही काढला मी जास्त पण एक माझ्या आजीची आठवण म्हणून व्हिडिओ काढून आणलाय मी. जास्त शूट नाही केली आणि हर एक गोष्ट शूट करायची नसते पण एक आठवण म्हणून असते ना आपल्याला बघायला. तर बघा इथे दुकान होतं आणि हे व्हिडिओ आहे ना मी म्हणते काय उन्हाळ्याचा व्हिडिओ म्हणून ते लोक आहे ना पाण्या पावसाचा प्लांटमध्ये जे कचरा वगैरे असतो ना ते उचलून आणि जाळून टाकते. तर आता बघा मी उतरत आहे. ही इकडून जे आहे ना ते हे माझं माहेरचं घर आहे आणि इथं पण हे बघा ही या साईडनी जे दिसते ना तुम्हाला ती शाळा आहे. तर 8वा वर्ग आहे आमच्या इथं म्हणजे पहिला 4थाच होता पण आता 8वा वर्ग झाला. तर आता इथे बघा मी पण उतरत आणि रिक्षातून जेव्हा उतरली ना तेव्हा म्हणजे बघा किती मोठी शाळा आहे असं आणि ग्राउंड पण खूप मोठं आहे ते शाळेचं. म्हणजे 8वा वर्ग झाला आणि तिथं कबड्डी बिबडीची अशी म्हणजे स्पर्धा होतात कारण खूप
मोठं ग्राउंड आहे ना त्याच्यामुळं. तर इथे बघा आता मी उतरत आहे रिक्षातून. आलेली आहे आमचं घर, म्हणजे माझ्या माहेरचं घर आलेलं आहे. तर जेव्हा मी म्हणजे रिक्षातून उतरली ना आणि बघितला तो फ्लॅट, ते एकदम असं म्हणजे भयानसारखं वाटत होतं. कसं तरीच झालं मला, कारण जेव्हा माझे आई वडील तिथं राहायचे ना तेव्हा एकदम असा हिरवागार फ्लॅट राहायचा आणि पूर्ण झाडं पण हिरवेगार राहायचे ना. आता पूर्ण वाळवून गेलं होतं. म्हणजे तसं बघितलं तर पूर्ण गावच तसंच झालेलं होतं. तर इथे बघा आम्ही आलेलो आहे आमच्या गावाला, म्हणजे माझ्या माहेराला. बघा घराची अवस्था काय झाली. बघितले का घराची अवस्था कशी झाली, आणि गाव पण तसंच झालं भंगारावानी. दाखवते मी तुम्हाला. बघा गाव कसं झालेलं आहे. हे आमचं घर. हे आम्ही खायला आणलं माझ्या आजीला आम्हाला. तर इथे बघा तिला बोलवून घेतलं मी लगेच, आणि गाणं पण बघा कसं लागलं. तिला बघून आहे ना मला कसं तरीच झालं, आणि तिच्या याच्यातनी आहे ना नकळत ते गाणं पण शूट झालं. आत्ता मला म्हणजे ऐकायला आलं, असं माहिती पण नव्हतं मला. तर तिने सुपारी मागितली, तर सुपारी पण आणली होती मी तिला अगोदरच. आणि सुपारीचं शूट का केलं का तिचा आनंद बघा, तिला काय दिलं का कसा आनंद होत होता. तर इथे बघा भातके वगैरे म्हणजे खाल्ले, आणि मग मी स्वयंपाकाला लागली. भाजी टाकली होती तोपर्यंत आम्ही फेपशा आणून खाल्ल्या, आणि मग त्याच्यानंतर मी लागली स्वयंपाकाला. तर बघा किती अंधार आहे पूर्ण, म्हणजे असं भीती वाटत होती खाली बसायची. तरी पण मग चूल मांडली आणि चुलीवर स्वयंपाक केला तिच्यासाठी, कारण तिचं जर नसतं ना तर आम्ही स्वयंपाक पण नसता केला. जे आणलं होतं तेच खाल्लं असतं. तर चला मग पुढच्या वेळेस तिची काय इच्छा झाली खाण्याची ते बघ.